बघतोय राज्याचं बजेट आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेलं आहे। चारचाकी गाड्यांना 1% करवाढ असेल। मुद्रांक शुल्कात देखील वाढ जाहीर करण्यात आलेली आहे। मुद्रांक शुल्क वाढीमुळे आता घर घेणं महागणार आहे। राज्याचा आज बजेट सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये चारचाकी गाड्यांवर 1% करवाढ आता झालेली आहे। त्यामुळे आता चारचाकी गाड्या घेणं महागणार आहे। मुद्रांक शुल्कात देखील वाढ जाहीर करण्यात आली। त्यामुळे नवं घर घेण्यासाठी म्हणून कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। देखील आता जास्तीचे दर द्यावे लागतील। 3 ऑक्टोबर हा मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा होईल। तर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं होतं त्या लाडक्या बहिणींना आपण बघतोय की 2100चा हप्ता या अर्थसंकल्पात नाही। 2,53,00,000 लाडक्या बहिणींनी लाभ घेतला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 36 कोटींची तरतूद करण्यात आली। लाडकींना आता 2100 रुपयांचा हप्ता या अर्थसंकल्पामध्ये नाही, म्हणजे पुढचं वर्षभर तरी 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नसून 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। लाडक्या बहिणींचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिलं होतं, परंतु या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेवर 33,000 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहीण योजनेसाठी 36 कोटींची तरतूद केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणींना मात्र 2100 रुपये मिळतील असं निवडणुकांपूर्वी महायुतीच्याकडून सांगण्यात आलं होतं, परंतु या अर्थसंकल्पात तशी कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी, राज्याच्या तमाम लाडक्या बहिणींचं सध्या या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणी यांना मात्र यंदा 2100 रुपये मिळणार नाही असं सध्या तरी दिसतंय। 1500 रुपये इतकाच लाडक्या बहिणींसाठी म्हणून जो हप्ता आहे तोच आता पुढे सुरू राहणार आहे। या अर्थसंकल्पात 2100 रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेवर 33,000 कोटी रुपये खर्च झाला। तर आपण बघतोय लाडक्या बहिणींना यंदा 2100चा हप्ता नाहीच। लाडकी बहीण योजनेसाठी 33,232 कोटींचा खर्च झालाय। लाडक्या बहिणींसाठी यंदा 36,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 2,53,00,000 महिलांनी लाभ घेतलाय। 24 लाख महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। परंतु एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना यंदा मात्र 2100चा हप्ता नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। अजित पवारांनी त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे, परंतु 1500 रुपयाचा जो हप्ता सुरू होता तो सुरू राहणार आहे आणि त्यासाठी 36,000 कोटींची पुढील वर्षासाठी तरतूद करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय।
तुम्ही पण जर तुम्ही माहिती मागवली तर तुम्हालाही कळेल. त्याच्यामुळं आम्ही विशेष म्हणजे एकूण कर्ज स्थूल उत्पन्नाच्या 25% पेक्षा जास्त असता कामा नये तिथं आम्ही 18.87% पर्यंत ठेवलं आणि 3% पर्यंत मर्यादा वार्षिक कर्ज उभारणी करता त्याच्यामध्ये ठेवायची असते स्थूल उत्पन्नाच्या, ती आम्ही 2.76 पर्यंत त्या ठिकाणी ठेवलेली आहे. अशा प्रकारे हा आमचा अर्थसंकल्प आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण आम्ही कृषी क्षेत्राला देखील आपल्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल, परंतु गेल्या वर्षीच्या निराशजनक कृषी क्षेत्राचा विकास दर होता 3.3%. त्यावेळेस मात्र 24-25 मध्ये तो 8.7% पर्यंत सुधारला आणि त्याचा एक चांगला फायदा राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या मध्ये त्या ठिकाणी झाला. या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरता आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता जे काही अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरंच काही बोललं जातं, त्याला आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, शेती उत्पन्न मूल्यवर्धित, नंतर सिंचन सुविधा, त्यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला, विदर्भाला, उत्तर महाराष्ट्राला अशा वेगवेगळ्या भागाला मदत करणाऱ्या जे मोठे मोठे प्रकल्प होते त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे. विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जातं. त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वस्तू व सेवा कराला देखील राज्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये दरवर्षी 12 ते 14% त्या ठिकाणी वाढ होती. काही काही पेपरमध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत, परंतु तसं झालेलं नाहीये. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे साधारण फेब्रुवारी 25 आता गेल्या फेब्रुवारी पर्यंत आपण 16.3% आपलं जास्त आहे. तामिळनाडूचं 8%, युपीचं 6.7%, गुजरातचं 9.1%, कर्नाटकचं 5.2%, हरियाणाचं 16.2 आहे आणि आपलं 16.3 आहे. अजून मार्च बाकी आहे आणि दिल्लीचं 12.9 आहे. अशा पद्धतीनं मेजर स्टेट ग्रॉस रेव्हेन्यू हा देखील जीएसटीचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळेल. हे सगळं करत असताना आम्ही थोडासा काही टॅक्स वाढवलेला आहे, परंतु तो वाढवत असताना साधारण सर्वसामान्य माणसाला त्याचा कुठला भार पडेल ज्याची ऐपत आहे कर देण्याची अशांच्याकडनंच तो काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर त्यावेळेस आम्ही अजून एक योजना ही अभय योजना आणलेली आहे. माझ्या आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी 3 अभय योजना आणलेल्या होत्या, जे आपल्या पूर्वी सेल टॅक्स होता वगैरे ते असताना. आता मात्र ते तसं न करता साधारण आपण फक्त महाराष्ट्र कर आणि शास्ती किंवा विलंब शुल्क हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित आणि राज्य सरकारशी संबंधित जे आहेत उपक्रम त्यांच्याकरता थकबाकीची तडजोड करण्याबाबत हे जेव्हा सगळ्या बहिणी या बजेटकडे आवर्जून टीव्हीकडे बघत आहे तेव्हा आज तुम्ही त्यांच्या हातामध्ये काय देता तर नैराश्य देता. तुम्ही जर 2100 रुपये देऊ असं म्हणला होता तर तुम्ही 2100 द्या, आम्ही 3000 देणार होतो, तुम्ही 2100 म्हणला, ते दिलं नाही. तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्याची करणार होता, भावांतर योजना करणार होता, म्हणजे कांद्याचे भाव, सोयाचे भाव जेव्हा कमी पडतील, तुम्ही जर त्यांचा जो जाहीरनामा बघितला बीजेपीचा आणि मित्रपक्षाचा, त्याच्यामध्ये लिहिलंय की आम्ही सोयाबीनला 6000 रुपये देऊ. आता काय रेट सोयाबीनचा, म्हणजे तुम्हाला कुठेही काही पडलं नाही. बेरोजगार युवांसाठी आम्ही भत्ता देऊ असं सांगितलं होतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300वी जयंती, एक शब्द सुद्धा या सरकारने त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात, निधी कसा देणार आहात, त्याच्यामध्ये एक साधा शब्द काढत नाही. म्हणजे एवढा अहंकार की काय बोला, म्हणजे तिथं कविता झाल्या, म्हणजे भाषण लिहिणाऱ्याने चांगलं काम केलंय. कारण का त्या बजेटमध्ये काय हे कोणालाच कळलं नाही, पण खरं खोलात गेलं तर सामान्य लोकांना काही नाही. त्यामुळे भाषण जे लिहिलं चांगलं लिहिलं, पण त्याच्यामध्ये सामान्य लोकांना काहीही दिलेलं नाही. आकड्यांचा आणि शब्दाचा खेळ आहे आणि सामान्य लोकांच्या भावनेचा खेळ या बजेटच्या माध्यमातून झाला असं आमचं साफ मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अनेक वर्षांपासून 7 वर्षापासून प्रलंबित आहे ते तुम्ही तिथं करत नाही.
त्यासाठी 9 कोटी खर्च केला, तो लोकांना तुम्ही सांगत नाही आणि आता नवीन स्मारक करायला तुम्ही निघालेला आहात. म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त धूळफेक करण्याचा प्रकार या लोकांच्या माध्यमातून तिथे केला जातोय. त्यामुळे हे सरकार फक्त चेष्टा करतंय आणि लोकांना एकदम लाईटली घेतं असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरुवातीला सांगितलं होतं पूर्वीची बिलं येणार नाही, आता ती बिलं यायला लागली. मग सांगितलं त्यांनी की आम्ही 0 रुपये शेतकऱ्याला लावू, मग आता ते म्हणतायत की आम्ही नंतर लावू. म्हणजे जेव्हा सोलार सगळं कार्यान्वित होईल तेव्हा, अरे बाबा सोलार व्हायला त्याला 5-10 वर्ष जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला शब्द दिला होता ते करत नाही. भावांतर योजना, सोयाबीन, कांदा, तूर, जे कुठलं काय शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतंय त्याचे भाव पडले तर त्याचा आणि खर्चाचा जो फरक असेल तो आम्ही आमच्या तर आपण बघतोय यावेळेस अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केलेली आहे. सोयाबीनचा हमी भाव तसंच लाडकी बहीण योजना या संदर्भात आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शेतकरी कर्जमाफीची घोषणाही नाहीच झाली असं देखील विरोधकांनी या ठिकाणी आरोप करताना म्हटलेला आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. कार घेणं महागणार आहे, घर घेणं महागणार आहे, मुद्रांक शुल्कातही वाढ करण्यात आलेली आहे, परंतु अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे मात्र शेतकरी कर्जमाफी न केल्यानं विरोधक आक्रमक झालेले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच इथं आपण बघतोय विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. शेतकरी कर्जमाफी न केल्यामुळे विरोधक इथं आक्रमक झालेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे विरोधकांनी मात्र या ठिकाणी आपण बघतोय की आक्रमक रूप घेतलेलं आहे आणि यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. सरकार विरोधात पायऱ्यांवर, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी होऊ लागलेली आहे. शेतकरी कर्जमाफी न मिळाल्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी